नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधू भगिनींनो, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण CTH 2025चं नियोजन केलं आणि पहिल्या वर्षापासून तर आता हे तिसरं वर्ष आहे. प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतात आणि ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स मेंटेन राहावी या उद्देशाने घेतलेली आहे. विद्यार्थी मोबाईल पासून दूर राहावेत, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या अनुषंगाने या परीक्षेचे नियोजन आमची CTH आयोजन समिती या ठिकाणी करत असते. यात कुठलाही त्या ठिकाणी क्लासेसचा हेतू नसतो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हेच या परीक्षेचे उद्दिष्ट आहे. आणि चोपडाचं काय, तर चोपडाची सुद्धा एक मोठी परीक्षा आहे, भव्य दिवस परीक्षा आहे. तिचं नाव म्हणजे चोपडा टॅलेंट हंट. तर चोपडा टॅलेंट हंट ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आहे. दरवर्षीचा प्रचंड स्कोप वाढतो आहे आणि चोपड्याची परीक्षा आहे आणि चोपड्यातील सर्वात मोठी भव्य दिव्य अशी ही परीक्षा आहे. आणि पालकांनी जो प्रचंड उत्साह दाखवलेला आहे याचं उदाहरण आपल्या समोर आहे. अजून विद्यार्थी येत आहेत, अजून वेळ शिल्लक आहे, म्हणजे मागच्या वर्षाचा आकडा पार होईल. 1300+ विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभाग घेतील अशी आशा मला आहे. सर्व विद्यार्थ्यांना CTH आयोजन समिती तर्फे ऑल दी बेस्ट, शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार. आज CTHच्या परीक्षेसाठी आलेले विद्यार्थ्यांची संख्या पाहता उत्साहपूर्ण वातावरण दिसत आहे. पूर्ण चोपडा शहरातून आणि जवळच्या खेड्यातूनही मुलं आलेली आहेत. परीक्षेचा एकदम उत्साह आहे. लहान मुलांची पहिलीची चित्रकला स्पर्धा दिसते, ते मुलं सुद्धा आनंदाने इथं हजर झालेले. 4वी आणि 7वीची CTHची परीक्षा आहे, त्या अनुषंगाने खूप मुलं उपस्थित आहेत. चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. धन्यवाद. या परीक्षेबद्दल मी खूप ऐकलेलं होतं. माझी इच्छा पण होती ही परीक्षा द्यायची, म्हणून आज मी ही परीक्षा द्यायला आलेली आहे. या परीक्षेसाठी भरपूर लोक उत्सुक आहेत आणि ही एक्झाम यासाठी मॅटर करते की या एक्झाममुळे एक्झाम्स कशी असतात किंवा आपल्याला कशी प्रिपरेशन केली पाहिजे, त्यासाठी होमी बाबा वगैरे, तर ही पण माझ्यासाठी मॅटर करते. माझ्यासाठी हे मॅटर नाही की मी प्राइज जिंकले पाहिजे, पण हे मॅटर आहे की या गोष्टीपासून मला काहीतरी नवीन शिकायला. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज ऐतिहासिक दिवस. आज 16 फेब्रुवारी रोजी आपण चोपडा टॅलेंट हंट परीक्षेचं वर्ष 3 मनवत आहोत. यावर्षी आपण मागील उच्चांक मोडण्यासाठी कार्य करत आहोत. चोपडा शहर व तालुक्यातील इयत्ता 1ली, 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचं आयोजन आपण केलेलं आहे. आज रोजी हे हजारो विद्यार्थी परीक्षा देतील व पुढील रविवारी 23 तारखेला या परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. आपण बघू शकतात की आलेले विद्यार्थी, पालक, शहर व तालुक्यातून उदंड प्रतिसाद या परीक्षेला लाभला, म्हणून आयोजन समितीकडून सर्वांचे आभार. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, CTH आज आपण चोपडा शहर व तालुक्याचं टॅलेंट म्हणजे जे कौशल्य आहे, जे ज्ञान आहे, जी हुशारी, जो मेरिट आहे, त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. व या विद्यार्थ्यांमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सायकल हे बक्षीस देण्यात येईल. ही परीक्षा विनाशुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावं नोंदली नसतील त्यांची नावं वर्गात आमचे व्हॉलंटियर्स, आमचे सुपरवायझर्स नोंदवून होते. अश्विन सर, अश्विन चौधरी सर, इकडे काही पालक थांबले, मी विनंती करतो आणि विनंतीपूर्वक आपल्याला सूचना
चलो तर आता विद्यार्थी मित्रांना आत घेत आहोत. मी पालकांना विनंती करतो की आपण जागीच थांबायचंय. आधी एकता चौथी सिरीज व्हॉलंटियर पहिलीचे विद्यार्थी त्यांना प्रमाणात बसतील. व्हॉलंटियर्स प्लीज हेल्प. एकदा पहिली पालकांना विनंती. इकडे येऊ दे नका. पालकांनी एकदा पहिलीच्या विद्यार्थ्यांसोबत रंगभेटी द्या. चिमुकल्याची काळजी करू. तुम्हाला चित्र रंगवायचं, सायकल जिंकायची नाही. परीक्षेची वेळ 10 ते 11, 11:15 वाजता पालकांनी विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी यायचं. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी पन्नास जणांचे विद्यालया संदर्भातल्या सूचना दिल्या जातील. पुढील रविवारी म्हणजे 23 दिगंबर साहेब, अश्विन सर साठी रंजन सर संपर्क साधा. अश्विन सर चौथी सेमीची मुलं दीप इकडे चला. हळू 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 हळू.
हा यामध्ये या सगळ्या यामध्ये बाकी
चोपडा टॅलेंट सर्च एक्झाम. आज मी इथं पंकज विद्यालय इथे आलेली आहे. एक स्पेशल गेस्ट म्हणून मला इथं आमंत्रण दिलं गेलं. खूपच आनंद झाला की चोपडा टॅलेंट सर्च एक्झामसाठी जे घनश्याम सर आहेत, पद्माकर सर आहेत, विशाल मराठे सर आहेत, हे खूपच मेहनत घेत आहे. जर विचार केला तर चोपडा सारख्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीची परीक्षा घेणं म्हणजे खूपच कौतुकाची गोष्ट आहे. ज्यामध्ये त्यांनी फक्त CBSEचेच विद्यार्थी नाहीत, परंतु सेमीचे विद्यार्थ्यांना पण इन्क्लूड केलेलं आहे. पूर्ण चोपडा आणि चोपडा तालुक्याच्या आजूबाजूचे जे सगळे खेडे आहेत तिथून आणि त्या शाळेतनं भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मी इथं बघितला. प्रत्येक क्लासरूम मी व्हिजिट केले. क्लासरूममध्ये व्हिजिट करताना मला असं आढळलं की प्रत्येक वर्ग हा फुल गच्च विद्यार्थ्यांनी भरलेला आहे. पहिलीचा विद्यार्थी असो, चौथीचा असो किंवा सातवीचा असो, असे 1300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज या एक्झामसाठी पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्या पालकांचं पण विशेष कौतुक आणि त्या शिक्षकांचं की त्यांनी शाळेतल्या त्या विद्यार्थ्यांना या एक्झामसाठी पाठवलं. आणि सगळ्यात विशेष कौतुक म्हणजे टीम वर्क, की हे जे 4 शिक्षक जे क्लासेसचे आहेत, चोपडा टॅलेंट सर्च एक्झाम ज्यांनी आयोजित केलेली आहेत, त्यांनी इतके व्हॉलंटियर्स त्यांनी त्यांच्यासोबत गोळा करून ठेवलेले आहेत की प्रत्येक एक्झामच्या ब्लॉकला ते व्हॉलंटियर सेवा देत आहे. थँक्यू व्हेरी मच. अशीच पुढे एक्झाम ते कंडक्ट करत राहो, अजून काहीतरी प्रगती करो भावी वाटचालीस. त्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. सर्वप्रथम चोपडा टॅलेंट सर्च ऑर्गनायझिंग कमिटीचं मी शब्दसुमानाने आभार मानतो. दुसरी गोष्ट कौतुक करावीशी बाब म्हणजे यावर्षी चोपडा टॅलेंट सर्चला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पालकांकडनं व इतर स्कूल्सकडनंही मिळालेला आहे. आज मला आनंद झाला की गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी जवळपास दुपटीने संख्या वाढलेली आहे आणि चोपडा टॅलेंट सर्च जे काही कार्य करत आहे त्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यात ॲडजस्टमेंट न करता बाहेरचे प्रशिक्षक बोलून ही परीक्षा घेण्यात येते. आणि विशेष कौतुक चोपडा टॅलेंट सर्चचं हेच करू इच्छितो की हातोहात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र देऊन त्यांनी विद्यार्थ्याचा गौरव केलेला आहे. पुन्हा चोपडा टॅलेंट सर्चच्या भव्य आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आनंद आहे. पेपर दिलाय, कुणाला मिळणार आहे सायकल? फक्त 6 विद्यार्थ्यांना सायकल मिळणार आहे. तर तुमचं नशीब आता, जसं आपण मतपेटीत तुमचं ज्या सोयीने मला बक्षीस मिळणार नाही, तुम्हाला बक्षीस मिळू शकतं. कारण बक्षीस क्रमांक 1 पासून जरी तुम्हाला सायकल नाही मिळाली तरी 20 नंबरपर्यंत प्रत्येकाला बक्षीस तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने यायचं आहे. शक्यतो पुढच्या रविवारी म्हणजे जवळपास सीबीएसई आणि सेमी मराठी माध्यम म्हणून 140 पण प्रत्येकाला फोन करून 100% या. धन्यवाद. पहिली टीचर प्लीज आहे. पहिली टीचर अश्विन कुमार चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी प्रसिद्ध युट्यूबर भविष्यात एलॉन मस्क ज्यांच्या युट्यूब चॅनलसाठी लाईन मध्ये थांबेल ते मनोज पाटील सरांचा सत्कार अश्विन चौधरी सरांनी करावा. या सर. पुढील सत्कार आमचे युवा बल्लेबाज ज्यांचं लग्नाची पार्टी आम्ही लवकरच मागणार आहोत तसे विशाल मराठे सरांचा सत्कार करावा. या सर. मी गंजाम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी उन्नती क्लासेसचे उन्नत संचालक 100 पैकी 100% आणणारे ज्यांच्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवला त्यांचा आदरणीय इलियास पटेल सरांचा सत्कार करावा. कोण राहिलं बघा. मी आहे नाही माझं काही विषय प्रमुख म्हणाला त्यांना हरकत नाही. त्यांचं नेतृत्वात आजच्या या CTH 2025 परीक्षेमध्ये सर्व आपल्या व्हॉलेंटियर्स मित्रांनी, त्यानंतर शिक्षकांनी, त्यानंतर आपल्या सर्व पालकांनी जे काही सहकार्य केलं ते अनमोल होतं. आणि ह्या परीक्षेने मागच्या परीक्षेपेक्षा जो उच्चांक आज गाठला 1475 विद्यार्थ्यांचा, त्याबद्दल संपूर्ण चोपड्याचे आम्ही चोपडा टॅलेंट हंट आयोजक समितीमार्फत खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.